महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। शिवसेनेच्या निवडून आलेल्या इंदुबाई सुदाम नागरे यांनी मानले नागरिकांचे आभार। प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार इंदुबाई सुदाम नागरे या 2769 इतक्या प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत। इंदुबाई नागरे या नाशिकमध्ये सर्वात ज्येष्ठ विजयी उमेदवार आहेत। त्या एक शेतकरी कुटुंबातील आहेत। त्या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत। दरम्यान इंदुबाई नागरे यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विविध विकास कामे केली आहेत। तसेच प्रत्येक महापुरुषांच्या जयंती उत्सव काळात त्यांनी विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत। कोरोना काळात देखील बाईंनी प्रभागात नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य किट, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर वाटप केला आहे। लाडक्या बहिणींसाठी प्रभागात होम मिनिस्टर सारखे अनेक मोठमोठे कार्यक्रम घेतले आहेत। सामाजिक कार्यकर्ते विक्रम अण्णा नांगरे, आरती नांगरे, सार्थक नांगरे, रवी पालवे यांची बाईंना वेळोवेळी साथ लाभते। त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी त्यांना यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिला आहे। मी इंदुबाई सुदाम दादा नागरे, प्रभागातले जे मायबाप जनता असेल त्या मायबाप जनतेची मी आभारी आहे। एवढं सांगून मला जी पक्षाने उमेदवारी दिली, दुसऱ्यांदी दिली, आणि त्या मायबाप जनतेला मी विनंती करून मला त्यानं भरभराटून मला निवडून दिलं। त्यांचे 5 वर्षातले पहिले काम केले म्हणून त्यानं मला प्रत्येक त्याच्या घराघरात तळातळात मी गेले, सुखादुखात गेले। त्या सुखादुखातलं त्यानं माझ्या मनात धरलं, त्यानं ध्यानात धरलं का मावशी या वयात कुठं नाही आली, फोन केला असं तर त्या टायमाला मावशी तिथं हजर आहे, रवी तिथं हजर आहे। रवीनं मावशीनं आपल्याला फोन करायच्या आधी मावशी हजर झाली, ते काम केले, त्यांच्या लक्षात राहिले। त्यांच्या ड्रेनेज असो, त्यांचे रोड असो, त्यांचे पाण्याचे प्रश्न असो, मी ते पण सोडवले आणि अजून पण सोडवणार मी भरभराटून। मायबाप जनतेने माझे सगळ्या मनापासून स्वागत केलं। आता माझ्या माता बहिणी मला झोपेतून उठायचे हाल आहे, दिवसभरात किती मायबाप जनता येते। असो या कोरोना महामारीमध्ये आपण नागरिकांना कशी मदत केली, काय सांगाल? लॉकडाऊन मध्ये करोना महामारी आली, इतकी जबर आली तर कोणी बाई नवऱ्या संग नव्हती, मुलगा बापा संग नव्हता, मुलगी आई संग नव्हती। इतकं काहीतरी अशी महामारी माझ्या आठवणीत नाही आली। त्या आठवणीतली महामारी अशी आली तर कुठं भाजीपाला आणायला जाता येत नव्हता। शेतामध्ये धान्य झाले, 100 पोते धान्य झाले। दादा ते धान्य तू मायबाप जनतेला वाटून दे, तुला तेवढं पुण्य घडल। 100 पोते धान्य झाले, त्या 100 पोत्यातले 5 दाणे नाही ठेवले दादा, तुझ्या लेकरा बाळाला मी विकत घेईल, पण माझी मायबाप जनता जर जगली तर मला आशीर्वाद मिळेल। तो भाजीपाला वाटला असेल, धान्याचं किट वाटला असेल, तो भाजीपाला कसा वाटला असेल तर घराघरात 25 ते 30 दिवस पुरेल असा भाजीपाला माझ्या मायबाप जनतेनं, माझ्या विक्रमनं, रवीनं, तिथं अतुल असो, रवी मीनानाथ असो, सार्थक असो, सगळ्यानं तो मायबाप जनतेला भाजीपाला घराघरात तिथे विचारलं, तुमचे भाडेकरी आहे का? आम्ही तो घराघरात पुरवला। एक ट्रॅक्टर इथं भरायचा, दुसरा ट्रॅक्टर वाड्यात जायचा आणि विक्रमांना वाकरवर चालायचा दादा। तवाच जर म्हणलं तर रडू येतं, कोणी कोणाला कामा येत नव्हतं। मग तुमचे संत महंत असतील त्यांना पण आम्ही दिले, तुमचे नाही असो, तुमचे वर्ग कोणी असो त्यांना आम्ही देत राहिलो। नंतर शेवटला अण्णा म्हण, बाई जे माझे प्रवासी दुसऱ्या देशात चालले पायी पायी त्यांना चप्पल बूट वाटला, त्यांना तुमच्या माहितीसाठी पाणी आणि भाताचा डबा पाठवला। ते जर म्हणलं तर कुठं बेड टाकला असेल तर तो बेड पण सक्सेस झाला।
दवाखान्याचं हे टाकलं तर ते काही असं सगळे सक्सेस झाले. एकूण एक जनतेनं अन्नाचं भरभराटून ते एवढं पोथी पुस्तक भेटलं का ह्या जनतेमध्ये ह्या मायबाप जनतेला ह्या दादानं काय केलं तर तेवढं पुरवलं. गोशाळेतल्या गाईचं दूध येत होतं, ते दूध हळद टाकून कोविड मध्ये देत होतो का का मायबाप जनतेचा आशीर्वाद मिळावा. तीच माझा मायबाप जनतेनं आज मला भरभराटून निवडून दिलं, ही मी त्यांची आभारी मानते. एवढ्या निवडीचं श्रेय एकनाथ शिंदे साहेबांना देणार. माझ्या लाडक्या बहिणीनं माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या, लाडक्या बहिणीनं मला गोवीनं मतदान केलं. कुठलीच आडी अडचण आली नाही मला. माझ्या मायबाप जनता आजही माझ्यापर्यंत येत्या, मावशी तुम्हाला अभिनंदन का तर माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या त्याचं श्रेय एकनाथ शिंदे साहेबांना देणार. शेवटचा प्रश्न भाई, आपण नागरिकांना आपण काय आवाहन करणार? आपण नागरिकांना एकच आवाहन करणार का त्यांची जे काही कामं असतील त्या कामाचं श्रेय आपण त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवलं का आपण त्यांच्यापर्यंत करायला जाणार का तर मायबाप जनतेनं मला गोवीनं निवडून दिलं. मी त्यांच्या संपर्कात राहणार, त्यांची कामं करणार, भरपूर निधी आणून आणि त्यांची कामं करणार.